पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पहिल्याच सत्राची परीक्षा युवा महोत्सवामुळे लांबवली। आता 28 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली आहे। पुढील सत्र वेळेत सुरू व्हावं याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे। त्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमाचा निकाल अवघ्या 20 दिवसातच जाहीर होईल असं नियोजन विद्यापीठाने केले आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रीन तपासले जात आहेत। त्या लॉगिन आयडी वरून प्राध्यापकांना घरबसल्या मोबाईलवरूनही पेपर तपासता येणार आहेत। विद्यापीठाशी संलग्नित 108 महाविद्यालयात सध्या सुरू असलेल्या सत्र परीक्षेसाठी सुमारे 72,000 विद्यार्थी आहेत। पेपर तपासणीसाठी विलंब होऊ नये म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रीन तपासले जात आहेत। त्यासाठी प्रत्येक प्राध्यापकास लॉगिन आयडी देण्यात आलाय। यामुळे त्यांना संगणक, लॅपटॉप आणि त्यांच्या मोबाईलवरही उत्तरपत्रिका तपासायची सोय उपलब्ध झाली आहे। उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 2000 प्राध्यापक आहेत। त्यांच्या माध्यमातून सुमारे 3 लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातील। त्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे LLB, BEd आणि MPEd या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीचे निकाल डिसेंबरच्या अखेर किंवा जानेवारीत लागतील असंही सांगण्यात आलंय। या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया उशिरा झाली होती। 28 ऑक्टोबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरू झाली आहे। पेपर झाल्यानंतर लगेचच त्याची तपासणी सुरू आहे। कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल 20 दिवसात जाहीर होईल असं नियोजन केलं आहे। विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन, निकाल ऑनलाईन, प्रश्नपत्रिकाही संबंधित परीक्षा केंद्रांना ऑनलाईन पाठवल्या जातात आणि पेपर तपासणी व निकालही ऑनलाईनच जाहीर होतो आहे। डॉक्टर श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ।